इराण इस्रायलचं वॉर चाललेलं आहे. बऱ्याच जणांना प्रश्न पडले आहेत. मला फोन पण येतात आहे, मेसेज पण येतात आहे क्लायंटचे, की मी आता पैसे काढतो आणि सगळं स्टेबल झाल्यानंतर मी पैसे पुन्हा टाकतो. पण मला तुम्हाला एक सांगायचं आहे, जे मी माझ्या क्लायंटला सांगितलेलं आहे, की हे फर्स्ट टाईम नाही आहे आणि हे शेवटी पण असं म्हणजे शेवटचं पण नाही आहे. असे वॉर झालेले पण आहेत पास्टमध्ये आणि भविष्यामध्ये पण होऊ शकतात आहे. ही परिस्थिती आपण नाकारू शकत नाही आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगेल, की जो माझा क्लायंट जो टायमिंग करायचा प्रयत्न करतोय, मी सांगेल, की टायमिंग हे कोणालाही जमलेलं नाही. वॉरेन बफेटला सुद्धा जमलेलं नाही आहे. स्मार्ट इन्व्हेस्टर या परिस्थितीमध्ये कसे बिहेव करतात का ते अक्रॉस द मार्केट सायकल हे स्टे इन्व्हेस्टेड ठरवतात. त्यामुळे ते वेल्थ क्रिएट करू शकत आहे. मी तुम्हाला अजून एक पर्स्पेक्टिव्ह सांगू इच्छितो, तुम्ही या परिस्थितीकडे कसं बघितलं पाहिजे. तुम्हाला जी 75 युनिट्स म्हणजे जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत होते तुम्हाला याच्या आधी 75 युनिट्स भेटत होते. पण जेव्हा मार्केट खाली गेलेलं आहे तर त्याच इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला 100 युनिट भेटत आहे. म्हणजे तुमचा रिटर्नसुद्धा वाढतोय, पण तो यावेळी पैशावर रिटर्न्स वाढत नाही, तर तुमच्या युनिट्सवर हा तुमचा रिटर्न वाढत आहे. तर या पर्स्पेक्टिव्हने जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट चालू ठेवली तर येत्या काळामध्ये किंवा भविष्यामध्ये तुम्हाला चांगला परतावा हा डेफिनेटली भेटू शकतो. त्यामुळे आपण सुद्धा न घाबरता आपण आपली इन्व्हेस्टमेंट चालू ठेवली पाहिजे आणि स्मार्ट इन्व्हेस्टरसारखं बिहेव केले पाहिजे. तरच आपले गोल, आपला जो काही वेल्थ क्रिएशनचा जो पर्पज आहे तो आपण अचीव्ह करू शकत आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्हाला सुद्धा म्युच्युअल फंड काढायचा असेल, एस-आय-पी चालू ठेवायची असेल किंवा काढायची असेल, तुम्ही मला जरूर संपर्क करा. माझ्या टीम तुमच्या शंकेचं नक्की निवारण करेल. धन्यवाद.